तर राम राम मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? खुश राहा सर्वजण. तर आज मी माझ्या डिलेवरीविषयी तुम्हाला सांगणार आहे. तर मी खूप काम केलं. सगळे मला सांगायचे की तू नॉर्मल झाली पाहिजे, काम कर, कपडे धु, बसून काम कर. मी सगळ्यांचं ऐकलं, बसून काम केलं, 2 पायावर बसून फळशी पुसली, कपडे धुतले, 7 महिन्यापर्यंत कपडे धुतले. 8व्या महिन्यात टमी जास्त मोठी होते त्यामुळे बेबी बंप मोठा होता म्हणून काही कपडे धुता आले नाही मला. सो मी कपडे नाही धुतले. 8व्या महिन्यापासून कपडे धुत नव्हते, पण मम्मीच्या घरी आल्यानंतर कपडे धुत होते. मम्मी घरी नसली की मी कपडे धुवून टाकायचे. मम्मी म्हणायचे तू कपडे धुतले? म्हणलं हो. तुला तर बसता येत नव्हतं, कसं काय धुतले? म्हणलं नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे ना, म्हणून धुतले. सो मग 2 पायावर फडशी पुसायचे, भांडे घासायचे. आणि तिकडे माझ्या घरी असताना गाईचं शेण उचलायचे, गोठा झाडून काढायचे. आमचं पटांगण खूप मोठं आहे, तर पटांगण पण झाडून काढायचे. वरचं खालचं सगळं पुसून काढायचे. पण मोपने पुसत होते, 2 पायावर बसत नव्हते. तेव्हा ताण पडत होता खूप, त्यामुळं बसायची भीती वाटत होती, सो मी बसत नव्हते. आणि मग गिन्नी गवत तोडून आणायचे, मक्का तोडायचे. सगळे काम मी केले नॉर्मल डिलिव्हरीसाठी. आणि मग मम्मीकडे आल्यानंतर 1-1 तास मी वॉकिंगला जायचे. सो मग फायनली काय आला माझा डिलिव्हरीचा दिवस आला. कळा अर्ध्या रात्रीच्या 3 वाजता कळा चालू झालेल्या. आणि मी काही घाई केली नाही. माझ्या सासूचे मला फोनवर फोन येत होते की गेले का हॉस्पिटलमध्ये. पण मी अजून काही गेलेलीच नव्हते हॉस्पिटलमध्ये. मी आपलं निवांत आंघोळ विंघोळ केली. नॉर्मल हळूहळू कळा चालूच होत्या. आणि आंघोळ केली. 10 वाजता निवांत जेवण बिवण करून 10:30-11 वाजता आम्ही इथून रिक्षा बोलवली आणि मग इथून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग मॅडमने चेकअप केलं. पिशवीचं तोंड किती उघडलंय बघितलं, तर पिशवीचं तोंड माझं 20% उघडलेलं होतं. आणि त्यानंतर मग मला इनेमा दिला, ॲडमिट केलं, सलाईन लावली आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन सोडलं कळांचं. मग मला 5 मिनटात एवढ्या कळा चालू झाल्या, भयंकर कळा चालू झाल्या. आणि तसंच मग मॅडम चेक करत होत्या पिशवीचं तोंड उघडलं का नाही. सो मग पिशवीचं तोंड हळूहळू 3 वाजेपर्यंत पूर्ण उघडलेलं होतं. 3:50 डिलिव्हरी झाली माझी. आणि ती बी नॉर्मल डिलिव्हरी झाली. पण ती मी काय सहन करू शकत नव्हते. कळा खूप डेंजर असतात म्हणून मॅडम मला म्हणलं तुला पेनलेस इंजेक्शन द्यायचे का, तुला घ्यायचं का पेनलेस इंजेक्शन, तुला काय त्रास सहन होत नाही आहे, तू पेनलेस इंजेक्शन घे. सो मग मी मॅडमला म्हणलं हो. मॅडम म्हणलं तू तुझ्या मिस्टरांना विचार. तर मिस्टरांना कॉल केला, म्हणलं घेऊ का पेनलेस. ते म्हणले तुझी इच्छा, तू सहन करत तुला जर सहन होत नसेल तर तू घे. मग मी घेतलं पेनलेस इंजेक्शन घेतल्यानंतर मग बापरे, तो मोमेंट डेंजर होता. आणि मग पेनलेस इंजेक्शन घेतलं. मग ज्या कळा येत होत्या मला कळून पण येत नव्हत्या, दुखतसुद्धा नव्हत्या कळा. फक्त 5% असं वाटत होतं की हा थोडं काहीतरी पोटात दुखते तसं फील व्हायचं. आणि तासाला ते इंजेक्शन सोडायचे. सो मग डिलिव्हरीच्या मुमेंटमध्ये सुद्धा ते इंजेक्शन सोडतात, कारण की तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून. आणि ते इंजेक्शन म्हणजे कमरेच्या खाली पूर्ण भूल असते, ती आपल्याला काहीच कळत नसतं. ओटीमध्ये भूल असते, काहीच समजत नाही. डिलिव्हरी कशी होते हे पण कळत नाही. पण मला पोट फाडून घ्यायचं नव्हतं. म्हणलं कंबर दुखली तर दुखली, म्हणलं मला कुठं बिगारी काम करायला तर जायचं नाही आहे. सो म्हणलं दुखली तर दुखली कंबर, पण मी जर इंजेक्शन जर नाही घेतलं आणि हे जे नॉर्मल असतं, जे सगळं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये, ते मी काय सहन करू शकत नव्हते. कारण तो त्रासच एवढा डेंजर आहे की माणसाला सहन होऊ शकत नाही. एवढी डेंजर सिच्युएशन असते डिलिव्हरी. धन्य त्या माऊलींचा ज्या सहन करतात. जेव्हा आपल्या आया झाल्या, बाकीच्या बायका झाल्या, ज्या 12-12 बेबीज होतं त्या आधीच्या काळामध्ये, ते कसे सहन करत असतील विशेष वाटतं. म्हणलं एकामध्येच मी एवढी गळून गेली आहे, तर ती कसे सहन करत असतील, विशेषच आहे ना. सो मग पेनलेस डिलिव्हरी झाली. मला समजलं सुद्धा नाही की डिलिव्हरी कशी झाली. मॅडम म्हणलं झाली डिलिव्हरी. आणि म्हणजे मी तर सगळं बघतच होते, पण मला त्रासच समजत. मॅडम मला म्हणजे असं ताण द्यायला सांगत होत्या, पोटावर ताण दे त्याने की बेबी खाली येईल. पण मी ताण देत होते. मला असं वाटतं मी नॉर्मली ताण देते, मला काही समजतच नव्हतं. बेबी पण झाली आणि मीच डॉक्टरला म्हणते अहो आता तरी सांगा काय झालं. डॉक्टर म्हणते अरे बेबी गर्ल झाली. मग मी खूप हॅपी झाले.
आणि मग म्हणलं मला दाखवा, तर मला बेबी दाखवली. मग बेबी भरली 3 किलो 120 ग्रॅमची आणि अशी गोरी भुसभुशीत एवढी क्यूट होती, खूप छान. आणि त्या माझी सासू, माझी फॅमिली सर्वजण माझे बाहेर वेट करत होते. आणि मग डिलिव्हरी झाली, सगळं टाके बिके दिले आणि स्टिचेस पडले, 4-5 स्टिचेस पडले. आणि नंतर स्टिचेस खूप दुखतात, ते मी सांगेल की त्याची काळजी कशी घ्यायची ही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आणि आता टाटा बाय बाय. अजून नवीन व्हिडिओ, अजून नवीन काही माहिती घेऊन येईल मी तुमच्यासाठी. मी माझ्या लाईफविषयी, माझी डिलिव्हरी जर्नी मी तुम्हाला शेअर करेल. अजून भरपूर काही आहे सांगण्यासारखं, हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला. हॅव अ गुड डे. बाय.